युवा अधिकारी युवा सेना ठाणे ग्रामीण सन्मान्य दिना पाटील साहेब, तसेच कार्याध्यक्ष ओंकार युवा सेवा सामाजिक संस्था, तसेच दिव्यामृतचे प्रोप्रायटर महेंद्रजी पाटील साहेब, उमाकांतजी पाटील साहेब व ओंकार युवा सेवा सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच वीर तानाजी दापोडे यांचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। सलामीची उडी खेळपट्टीवर विजय आणि प्रदीप। क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर एसटी रक्षक एसटी पासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ थोडासा वाईडिश, हे ऑफ साइडचं क्षेत्ररक्षण आहे। ऑन साइडला जर आपण बघितलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, एक मिड ऑन, एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट असे क्षेत्ररक्षण आहे। घनश्याम व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ। फुलटॉस चेंडू आणि बिरकावून दिलेला आहे। डीप वाईडिश मिड विकेट आपण टॉवरिंग सिक्स, खराब चेंडू होताना ज्याप्रमाणे फटका खेळायला हवा त्याप्रमाणे विजय यांनी बिरकावून दिलेलं होतं, स्वांग केलेलं होतं। डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर कुठेतरी दूर जातोय। 6 धावांसाठी षटकार। षटकाने विजय आपलं खातं उघडतोय आणि संघाचंही खातं उघडतोय। न्यू एकवेरा पिंपळनेर विरुद्ध आई देवी वडुणकर दोन संघामधील सामना। पहिलं षटक हे मार्गस्थ। घनश्याम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। घनश्याम आणि प्रदीप असे एक विस्फोटक फलंदाज, थोडासा सलामीच्या वेळेमध्ये बदल केलेला आहे। याला मात्र स्क्वेअर चेंडू आहे। मला वाटतं बॅटला स्पर्श केलेला आहे, मला वाटतं बॅटला स्पर्श करून हा चेंडू गेला होता आणि त्यावर फक्त एकच धाव मिळते, कारण डाव्याच्या बाहेर बॅटला स्पर्श करून चेंडू गेला होता शॉर्ट फाईन लेगकडे, त्याच्यावर एक धाव मिळते आणि धावसंख्या होती 7। बिनबाद 7। वेलकम गावदेव ओळी 40+ या संघातील नामांकित माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओळी सन्माननीय श्री प्रेमजी पाटील साहेब। याला फुलटॉसचा फायदा होता, चेंडू फाईन लेगकडे जातोय। पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे, दुसरी धावी येण्याचा प्रयत्न केला जात नाही। दरम्यान ग्रामपंचायत अंजीरचे विद्यमान उपसरपंच केतनजी घरत आपलं हार्दिक स्वागत, त्याचबरोबर विद्यमान सदस्य व ओंकार युवा सेवा संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष उमाकांतजी पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे, वेलकम। घनश्याम राइट आर्म ओव्हर द विकेट। फटका खेळला चेंडू हवेत आहे आणि एक सोपा झेल पप्या घेतोय, सॉफ्ट डिसमिसल।
केतनजी घरत त्याचे उमाकांतजी पाटील आपले हार्दिक स्वागत आहे. केतनजी घर जे विद्यमान उपसरपंच आहेत, उमाकांतजी पाटील जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि ओंकार युवा सेवा सामाजिक संस्था याचे विद्यमान उपाध्यक्ष आणि या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेत आहेत. बराच वेळ चेंडू हवेत आणि दुसरा धक्का बसतोय. तर न्यू एकवेळा पिंपळणे संघाला प्रदीपच्या रूपाने सलामीची जोडी स्वस्तात नमूद परत दिली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर असं वाटत होतं की एक चांगली सुरुवात बघायला मिळणार आहे. मात्र विजय बाद झाल्यानंतर प्रदीप हा मात्र एका धावसंख्येवर बाद झाला. आता मात्र सचिन येतोय. नयन आणि सचिन अशी जोडी खेळपट्टीवर. हंस 11 ओळी जरीमरी आलिमगड दोन्ही संघ कर्णधार आणि त्वरित संपर्क साधायचा आहे. घनश्याम यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. थोडासा उजव्या बाहेर टाकलेला चेंडू आणि पूर्णपणे बीट केलं होतं, चकित केलं होतं. कमबॅक करतोय घनश्याम, कारण पहिल्या चेंडू षटकार लागला होता. त्यानंतर मात्र एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, कारण पहिल्या चेंडू षटकार लागल्यानंतर त्यानंतर 2 फलंदाज बाद करून उर्वरित जे 5 चेंडू आहेत, 5 चेंडूमध्ये फक्त मला 2 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवरफुल गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. खास करून सलामीची जोडी तंबूत परतलेली आहे. वेलकम चरण पाटील. हंस 11 ओळी संघाचे अष्टपैलू खेळाडू. रमाकांतजी घरात आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. वेलकम सिद्दीक भावे भाईसाहेब ठाणे. ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे, आपलं हार्दिक स्वागत आहे. अशोक होते दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी घनश्याम याची. पहिला चेंडू आणि थोडासा उजव्या बाहेरचा चेंडू अपील केला जात आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, कारण चेंडू उजव्या खूपच बाहेर होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र जो पवित्रा घ्यायला हवा तो बघायला मिळालेला नाहीये. जागेवरनं स्क्वेअर कट करण्यासाठी आपला खास करून डावा पाहिजे पुढे घेणं फार गरजेचं असतं. पवित्रा घ्यायला लागतो. धावसंख्या झालेली 9, 2 बाद 9. सलामी जोडी तंबूत परतलेला आपण जो सामना पाहतोय न्यू एकवेरा पिंपळनेर विरुद्ध आई देवी वडूनगर. याला मात्र हुक केलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल घेण्याचा प्रयत्न होतोय. व्हॉट अ कॅच. छत्रपती महाराजांचा
फक्त एकच धाव आणि धावसंख्येत दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या होती 10. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांचा हा निर्धारित सामना. माऊली स्पोर्ट्स रांजनोली त्याचबरोबर हंस 11 ओवळी व जरी मरी आलिमगर तिन्ही संघ कर्णधाराने त्वरित संपर्क साधायचा आहे. यामध्ये रिव्हर्स शॉट खेळलेला आहे. चेंडू डीप कव्हर सीमारेषेकडे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते डीपला. फक्त एकच धाव आणि एका धाव धावसंख्या झाली 11. यामध्ये लॉफ केलेला आहे. जेवढे हवे ते झेल होते का बघायचं आहे आणि अप्रतिम झेल डीप वाईडिश मिड विकेटला. मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र हवेच्या विरुद्ध फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि कित्येक आज 8वा दिवस आहे. आज कित्येक फलंदाज स्वर्गीय सकाराम माधव पाटील स्टँड जे त्या ठिकाणी षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झालेले आहेत. कारण हवेच्या विरुद्ध फटका खेळायचा असेल तर ताकदवर फटका खेळणं फार गरजेचं आहे. टी जी सीमारेखा आहे खास करून त्या ठिकाणी फटका जर खेळायचा असेल तर ताकदीचा पूर्ण वापर करावा लागणार आहे. अचूक टायमिंग, फुटवर्क हे सुद्धा बघावं लागणार आहे. या क्षणी असं वाटत होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र एक चांगला झेल डीप वाईडिश मिड विकेटला. विजय बाद झाल्यानंतर जवळपास सातत्याने फलंदाज बाद होताना दिसत आहेत. हजेरी लावून जात आहेत. आता मात्र नयन येतोय. तब्बल 4 फलंदाज बाद झाले आहेत. विजय बाद झालेला आहे, त्यानंतर प्रदीप बाद झालेला आहे, त्यानंतर सचिन आणि त्यानंतर नयन ज्युनियर आणि आता मात्र नयन सिनियर येतोय. हे दोघांमध्ये क्षमता आहे. याला मात्र रिव्हर्स शॉट खेळलेला आहे आणि चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार.
मात्र अपील केले जाते क्वाड बेंच जोरदार अपील केले जाते मात्र उत्साह जास्त दिसतोय विश्वास मात्र कमी पंचांनी अपील फेटाळून लावलाय चेंडू मात्र निर्धाव पवन यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणता येईल सिटेड बॅटिस्टो खाली बसून फटका खेळण्याचा प्रयत्न स्लॉक करण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय आणि निधावच्या रूपात चेंडूची समाप्ती होते धावसंख्या स्थिर पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 4-18 न्यू एकवेळा पिंपळनेर आणि आई देवी वडनगर दोन संघामधील सामना नाणेफेक जिंकून आई देवी वडनगर संघाने क्षेत्ररक्षण करण्यास प्रारंभ केलेला आहे आणि आतापर्यंत हा डिसिजन निर्णय आहे तो चांगला निर्णय याला आता फुलटा चेंडू आहे बाईचा इशारा होते पंचांचा एकच झाबेटे धावसंख्या झाली 19 थोडासा टॉस स्टॉप करण्याचा प्रयत्न होता मात्र फुल टॉस झाला होता चेंडू फायदा उचलता आलेला नाही तो आकाश याला खरं तर अशा चेंडूला सहज घेते तुम्ही स्क्वेअर लेग किंवा फाय लेग कडे खेळू शकता याला मात्र लाफ केलेला चेंडू हवेत आहे सीमारेषेच्या बाहेर जाते का बघायचं आहे आणि डीप वाईडिश मिड विकेटला एक चांगला झेल मध्ये पाहू शकता स्लॉक करण्याचा प्रयत्न होता मात्र क्लिअर करता सीमार्शेला आणि झेल घेतला होता आणि 5वा मोहरा टिपला जातोय तो एक वेळा पिंपळे संघाचा निम्मा संघ गारद झालेले अजूनही धावसंख्या थांबलेली 19 याप्रमाणे जर धावसंख्या झाली तर एक लो स्कोरिंग सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल याला मात्र पूल केलेल्या चेंडूला हवेत आहे चेंडू आणि अप्रतिम झेल बॅक टू बॅक दुसरा झेल पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे ऑफ स्टंपच्या बाहेरवरनं फोर्स केलं होतं मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न मात्र जो झेल घेतलेला आहे अप्रतिम कर वाईड ऑफ लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता आणि डीप वाईडिश मिड विकेटला जाऊन झेल घेतलेला आहे कॅचेस विन द मॅचेस 6वा फलंदाज बाद झालेला आहे धावसंख्या मात्र 19 धावसंख्या जणू काही थांबलेली आहे धावसंख्येला खिळी बसलेली आहे आळा बसलेला आहे पवन यावेळेला मात्र चेंडू टर्न होतोय वळतोय अतिशय उत्कृष्ट षटक हाताळलेलं आहे या षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील माहिती पुरवत आहेत फक्त एक धाव दिलेली आहे आणि 2 फलंदाज बाद केले आहेत अप्रतिम गोलंदाजी आणि विशेष म्हणजे गोलंदाजी पण बघितलं हे पाहू शकता आपण सन्मान्य प्रकाश पाटील साहेब जिल्हा प्रमुख शिवसेना ठाणे ग्रामीण आदित्य आणि हे माननीय श्री तुषार अश्वंत चौधरी साहेब विद्यमान महापौर भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिका आणि सुभाष माने साहेब शहर प्रमुख शिवसेना भिवंडी त्या सन्मानजी विश्वासजी थळे साहेब शिवसेना प्रमुख भिवंडी तालुका आणि शिवसेना युवासेना ठाणे जिल्हा ग्रामीण सन्मान आदित्य ठाकरे चषक यांना हार्दिक शुभेच्छा देणारा हा ओंकार युवा सेवा सामाजिक संस्था ते सर्व पदाधिकारी सन्मान्य अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष खजिनदार सचिव आणि सर्व पदाधिकारी
यांचा फोटो असलेला हा बॅनर आपण पाहू शकता आणि हे दिव्यामृत ड्रिंकिंग वॉटर त्याचे प्रोप्रायटर महेंद्रजी पाटील जे विद्यमान कार्याध्यक्ष सुद्धा आहेत ओंकार युवा सेवा सामाजिक संस्थेचे। पुन्हा एकदा आपण मैदानावर जाऊया। वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे। 4 षटके जे आहेत ते आपण 20 मिनिटात पूर्ण करायचे। फक्त 3 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे शेवटच्या षटकासाठी। जोर येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी। यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे, चेंडू जातोय तो कव्हर कडे। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा पूर्ण होतोय। चॉप केलेलं होतं थोडासा उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला, डीप कव्हरला चेंडू गेला होता आणि मच्छिंद्र त्यावर 2 धावा पूर्ण करते। धाव संख्या झालेली 21। कालचा जो शेवटचा सामना झाला होता अतिशय रंगतदार लो स्कोरिंग सामना, पारंपरिक लढत झाली होती। गावदेवी वडगर आणि आईदेवी वडनगर संघामध्ये 30 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना एक संघर्ष बघायला मिळाला होता। तसे जीवन एक संघर्ष आहे। यामुळे डाऊन द ग्राउंड फटका खेळलेला चेंडू हवेत आहे, मात्र झेलू शक्यता नाही। चेंडू एका टप्प्याने लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय। 4 धावांसाठी चौकार। बॅटमॅन निघाला पहिला चेंडू जर सोडला ज्यामध्ये आत्मविश्वास बघायला मिळाला होता। बऱ्याच शेवटच्या षटकामध्ये ह्या चेंडूवर फटका खेळण्यामध्ये एक आत्मविश्वास बघायला मिळाला। पाहू शकता रिप्ले मध्ये डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता आणि एका टप्प्याने हा चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला होता। आता मात्र धावसंख्या वाढते। धावसंख्या आवश्यकता आपण स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आक्रमक फलंदाज आहे। खर तर अष्टपैलू खेळाडू आहे। गोलंदाजीच्या नावावर बॉल आलेले आहे मच्छिंद्र, मात्र फलंदाजीमध्ये आपलं कसब दाखवतोय। आता मात्र एक थोडीशी समाधानकारक धावसंख्येकडे मार्गक्रमण करतोय एक वेळा पिंपळे संघ। बंदल्या मारुती काल्हेर आणि माऊली रांजोली दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर त्वरित यायचंय। बंदल्या मारुती काल्हेर संघाचे कर्णधार संदीप पाटील आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। बंदल्या मारुती काल्हेर संघाचे कर्णधार संदीप पाटील आपण संपर्क साधायचा आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी। पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, चेंडू सीमारेषेकडे जातोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत। दिनेश चौगुले चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय। असं एक क्षण असं वाटलं की लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल,
परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी उपयुक्त 2 धावा वाचवते दिनेश चौगुले. धावसंख्या झाली 33. डबल 3. पुढे फटका खेळला, चेंडू हवेत आहे. दिनेश चेंडू खाली येतोय आणि झेल सुटतोय. पंचांचा काय इशारा येतोय? 4 धावांसाठी चौकार. सुंदर फटका, ताकदवर फटका लॉंग ऑफच्या वरून. मित्र म्हणेन मोहन भोईल याच्या धावा आहेत. फटकेबाजी जी मच्छिंद्र यांनी केलेली कदाचित निर्णायक ठरू शकते. 18 धावांवर खेळतोय. महागडं षटक बघायला मिळतंय स्लॉग ओव्हर मधलं. पुन्हा फुलटॉस, चेंडू मात्र हवेत आहे. यावेळेला झेल होते का बघायचंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल बाद होते, मात्र चांगली खेळ करून बाद होतोय तो मच्छिंद्र. बंदरा मारुती कालेर दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. हॅलो हॅलो. सन्मानी व्यासपीठावर विराजमान प्रेमराजी पाटील आणि प्रशांतजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंतीशील आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. गावदेवी 40+ या संघातील एक विस्फोटक फलंदाज आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओवळी. सो वेलकम संदीप पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. विकास म्हात्रे जे माऊली रंजोली संघाचे कर्णधार आहेत. वेलकम प्रेमराजजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. आमचे मान्यवर असणारे त्यांच्या शिवास्ते नाणेफेक होईल. प्रशांतजी पाटील, आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. संदीप पंधरावरती कालेर संघाचे कर्णधार, आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर विकास माऊली स्पोर्ट्स रांजोली संघाचे कर्णधार मान्यवरी दोन्ही आहेत आणि मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक होईल. तत्पूर्वी जे कॉइन या स्पर्धेत वापरलं जातं, एक जी बाजू आहे ती शिवसेना, दुसरी बाजू आहे युवा सेना. कारण शिवसेना आणि युवा सेना ग्रामीण यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा, अर्थातच ओंकार युवा सेवा सामाजिक संस्था यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा सन्माननीय दिना पाटील साहेब, महेंद्रजी पाटील, उमाकांतजी पाटील, ओंकार युवा सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे या संघाचं बहुमूल्य असं त्याला सहकार्य मिळालेलं आहे. मी कॉइन आमच्या मान्यवरांच्या ती सुपूर्द करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करतोय. तालुका क्रिकेटमधील एक जबरदस्त आक्रमक खेळाडू प्रेमनाथजी आमच्यात उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक. नाणेफेक जी जिंकलेली आहे ती माऊली आंदोलन संघाने. आमचे जे मान्यवर आहे, मान्यवरांचे मी खूप आभार व्यक्त करतोय आणि आपल्यास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. विकास, पहिला सामना तुम्ही खेळणार आहात. समोर सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. 4 षटकांचा सामना आहे. नाणेफेक जिंकलेली काय निर्णय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? नो डाऊट तुला ब्रेटली म्हणून संबोधलं जातं, एक वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती आहे तालुका क्रिकेटमध्ये. अजूनही कुठले गोलंदाज ज्यांच्याकडनं खूप चांगली अपेक्षा असणार आहेत? विशाल नो डाऊट चांगला गोलंदाज. अजूनही कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे? मंगेश आहे आणि राज. कसं वाटते या स्पर्धेमध्ये खेळताना? तुम्ही जेव्हा प्रवेश केला मैदानात कसं वाटतंय? खूप अति
चांगलं आयोजन केलेलं आहे ते दिना पाटील साहेबांनी. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी अधिक शुभेच्छा. संदीप, 15 मार्च काढलेली एक कंप्लीट टीम आहे, कारण तुमच्या संघामध्ये 6 ते 7 उत्कृष्ट असे अष्टपैलू खेळाडू आहेत. नाणेफेक हारलेल्या सुरुवातीला फलंदाजी करायची आहे, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, आणि पॉवर प्ले मध्ये नंदन पाटील, मी नेहमीच त्याला पॉवर प्लेचा बादशाह म्हणून संबोधतो, त्याच्यावर कुठल्या फलंदाजाकडनं जास्त अपेक्षा असणार आहेत? आम्ही 50 ते 55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आमच्या जवळ बॅटिंग सेट भरपूर आहे, जेवढ्या जास्त होतील तेवढ्या. तर काय बॅट्स आणि बॉलचा एक संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल, एक रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे त्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि माऊली स्पोर्ट्स राजनौली संघाचे कर्णधार विकास अर्थात ब्रेटली ऑफ भिवंडी यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि 15 मारुती काल्हेर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. मी आपणास कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे दोन्ही समालोचन करण्यासाठी सज्ज आहेत. व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचे बुलंदाबाज सिद्दीक भाबे, त्याचबरोबर मोहन भोईर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर गौली सर. दोस्तों, आप सभी का दोपहर के सत्र में गर्म वार्म वेलकम है. दीना पाटिल जी और ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से आप देख रहे क्रिकेट एक्स्ट्राऑर्डिनरी सम्मानीय आदित्य ठाकरे कप. जो लक्ष्य रखा है वो 38 रनों का है. आज 23 मार्च है. आज वसीम बारी, अतुल वात्सन और माइक अर्थटन का जन्मदिन है. अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में आज 1954 में कपिल देव ने अपना आखिरी टेस्ट मैच खेला था और आज ही के दिन 125 रन से 2003 का फाइनल जीता था ऑस्ट्रेलिया ने भारत को हराकर. एक बात तो जरूर है कि सिटी क्रिकेट में जिस तरह अंतर्राष्ट्रीय क्रिकेट का लेखा जोखा मैं बताता रहता हूं, ग्रामीण क्रिकेट में तमाम लेखा जोखा आप सुभाष धुमाल से सुन सकते हैं. और जब हम दोनों साथ रहते हैं तो ये कॉम्बिनेशन और भी बढ़ जाता है. 38 रनों की चुनौती रखी है. हवाएं जरूर तेज बह रही है, लेकिन सूरज आबो ताप से चमकता हुआ और जो तापमान है अभी भी ऊपर चढ़ा हुआ है. जब तापमान नीचे आएगा तो मैच का तापमान ऊपर चढ़ेगा. आप देख रहे हैं क्रिकेट एक्स्ट्राऑर्डिनरी सम्मानीय आदित्य ठाकरे कप 2017 वीर तानाजी दापोडे क्रिकेट ग्राउंड से. दोनों अपना बीच मैदान पे 38 का लक्ष्य है. वडू नौगढ़ ने मोहन भोईर, हम अगर देखे तो कल रात से बहुत अच्छा क्रिकेट खेला है और दिनेश चौगले ने अपनी टीम को बहुत ऊपर ले जाए. हालांकि 3 ओवर में 21 से लास्ट ओवर थोड़ा बहुत महंगा रहा था. खेल की शुरुआत होती मेरे साथ द मैजिकल वॉइस ऑफ मराठी डॉक्टर गौली सर, अद्भुत कमेंटेटर जो 3 in 1 है. क्रिकेट के भी मास्टर, शादी के भी मास्टर और कव्वाली के मास्टर मोहन भोईर, अनुभवी ऐतिहासिक कमेंटेटर सुभाष धुमाल, ऑफिशियल स्कोरर राजू पाटिल और टेनिस cricket.in के कमेंटेटर भी, फोटोग्राफर भी, सब कुछ संदेश पाटिल. आप सभी का हार्दिक स्वागत है. कल सिटी क्रिकेट में जब हम कदम रखेंगे तो कल 4 बजे मुकाबला रहेगा बंटी स्पोर्ट और भिवंडी टाइगर्स के बीच में. पहली गेंद रिवर्स स्वीप करना चाहता हूं वहां पर डॉट गेंद. कल बंटी स्पोर्ट्स नीलेश देसले फैम टीम 4 बजे टकराएंगी विलासार फैम टीम भिवंडी टाइगर्स से. कल संजय मात्रे फैम टीम मयूरेश इंटरप्राइजेस और जय भोलेनाथ स्पोर्ट्स शरद भोईर फैम टीम. कल शार्ली बॉयज और नवाब स्पोर्ट और महिंद्रा स्पोर्ट और बिंग शेख. गेंदबाजी की धूड़ा इस वक्त योगेश के हाथ में. सामने की ओर से आते हुए स्मृत ऑन दी अब खेला आड़े बल्ले से वाइड ऑफ डीप मिड ऑन गेंद को उठाया, अपने दाईं ओर जाकर 1 रन पूरा किया. खाता खुला योगेश का. योगेश टू योगेश गेंदबाजी हो रही थी और स्कोर है 1 रन बिना किसी विकेट के, 1 for no विकेट.
समालोचक योगेश चिकणे नवगरवरून आपल्या संघासाठी शुभेच्छा करतात. धन्यवाद योगेश चिकणे. राइट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा इनफील्ड के ऊपर से खेला है और गेंद जा रही है इस वक्त लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, नहीं रोक पाए, गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. आदित्य ठाकरे चषक को इस वक्त हार्दिक शुभकामनाएं दी है टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी नाना स्पोर्ट्स के और प्रदीप चौधरी ने. दीपक भाऊ मुकादम सुद्धा कोणवरने या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद दीपक भाऊ मुकादम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आदेश पाटिल सुरई ने इस वक्त वडू नौगर को हार्दिक शुभकामनाएं दी हैं, स्पेशली उज्जवल और पवन पाटिल को. खेल की शुरुआत होती हुई अच्छा स्ट्रोक प्रशांत के बल्ले से, स्कोर 5 पे पहुंचा है. रिवर्स करने की कोशिश, क्लीन बॉल. ठाकरे 10 पे पहुंचा है स्कोर 1 ओवर की समाप्ति के बाद और 3 ओवर में 28 रन अभी भी चाहिए. देखना है कि आरेश पाटिल को गेंदबाजी दी जाती है या नहीं. ये देखिए झाड़ू स्ट्रोक, बहुत बढ़िया स्वीप, फ्रंट फुट को आगे निकाला, बल्ले की बीचों बीच लिया, प्लेसमेंट गजब की, गजब का शॉट, 4 रन. 325वां चौका लगा है. ये सारा लेखा जोखा हम तक पहुंचा रहे राजू पाटिल ऑफिशियल स्कोरर. दिन ब दिन
परवीन केडिया, साहिबा मोमीन, आसिफ रंगरेज और राजू पाटिल। आदित्य ठाकरे चषक 2017 या स्पर्धेला मित्र तसेच शिवसेना आणि युवा सेना यस जी आयोजित स्पर्धा आपण पाहतो। यस तेजस पाटिल ने आने वाले मैच के लिए 15 मारुति कालेर को ऑल द बेस्ट कहा है। मयूर पाटिल रांजोलीकडनं शुभेच्छांचा वर्ष। इस मतलब अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर बीट किया वहां पर। गति परिवर्तन, ये देखिए जुनून था वहां पे थ्रो करने का, जहां रन नहीं था वहां 2 रन दे डाले लेग बाय। लेकिन अच्छी गेंद थी और नैन की गेंदबाजी में बैट्समैन कहां नजर मिला पा रहे, नैन नहीं मिला पा रहे। ये देखिए गति परिवर्तन था, पुल करना चाहते थे लेग स्टंप पर, स्कोर आगे सरकता हुआ 12 रनों पे पहुंचा है 1 विकेट कमाने के बाद। लेकिन अभी भी अच्छी सोच नजर आ रही है। एकवीरा पिंपल नहर की जूझ रही है, लड़ रही है। आज हरीश पाटिल नहीं है, स्मातबा छोटी बैकलिफ से गेंद को आउटफील्ड में ड्राइव किया, 1 रन बना, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे सरकता हुआ 13 पे पहुंचा। ऐसे लग रहा है कि ये मैच आखिरी गेंद तक जाएगा। ये वडू नवगर को भी आदत है आखिरी गेंद तक ले जाने की। हालांकि कल बहुत अच्छा 6 लगाया था, दिनेश ने फिनिशर बने थे। इस बीच गेंद, बहुत बढ़िया गेंद आगे रखा था, बीट किया, खूबसूरत गेंदबाजी। आज ऐसे लग रहा है कि सिल्वर आर्म्स भिवंडी हरीश पाटिल की कमी महसूस नहीं होने दे रहे हैं नैन। लेकिन कभी भी किसी का बदल नहीं मिल सकता। सचिन तेंदुलकर का बदल दुनिया को नहीं मिला, हरीश पाटिल का भी बदल एकवीरा पिंपल नहर को नहीं मिल सकता। उनकी जगह भले से कोई ले ले, लेकिन बदल नहीं मिल सकता है। इस मर्तबा लंबा हिट और गेंद जाएंगी मैदान के बाहर, 6 रन। चार अच्छी गेंदे की, 1 खराब गेंद की, उस पे मार खा बैठे। अभी अभी हम बात कर रहे थे कि हरीश पाटिल का बदल बनने जा रहे, लेकिन बदल तो नहीं बने। स्कोर 19 पे पहुंचा है। कल ठीक 6 बजे छत्रपति शिवाजी क्रिकेट ग्राउंड भादोड़ में एमएलए ट्रॉफी का लॉट होगा। जिन टीमों ने पार्टिसिपेट किया उनको पहुंचना है। इस मर्तबा आगे रखा था, गेंद जारी नॉन स्टॉप की तरफ, बढ़िया फील्डिंग, विकेट कीपर वहीं पे खड़े रहे, बाई का इशारा। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 20 पे पहुंचा है। एमएलए ट्रॉफी क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग आप देखने जा रहे हैं 26 तारीख से। 2 ओवर की समाप्ति, नेक टू नेट फाइट चलती हुई, 20 रन 1 विकेट गंवाने के बाद बची हुई 2 ओवर में क्या होता है, या ये सुनते हैं मोहन भुईर से। धन्यवाद सिद्दीक जी।
दोन्ही षटकांच्या अंतिम मित्र धावसंख्या होती ती 20 विजयासाठी अजून एक 18 धावांची गरज आहे. नेट टू नेट फेड आपण पाहतोय 12 चेंडू आणि 18 धावा असं एक समीकरण निश्चितच एक चांगल्या स्थितीमध्ये नवघर या संघाला पाहतोय. नवघर संघ उत्तम कामगिरी करतो, उत्तम आयोजन उत्तम नियोजन आपण पाहतोय. आदित्य ठाकरे चषक 2017 या स्पर्धेला मित्र आमचे परम मित्र आणि त्या पंचकृषी नामांकित समालोचक योगेश चिकणे शुभेच्छा देतात. धन्यवाद योगेश चिकणे. त्यानंतर माऊली स्पोर्ट्स या संघासाठी ॲडव्हान्स मध्ये शुभेच्छा येतात. आदित्य ठाकरे चषकासाठी शुभेच्छांचा वर्ष होतो. शिवसेना युवा सेना शाखा राजनवली मयूर पाटील. धन्यवाद मयूर पाटील. अँड बॅक टू नाव क्रिकेट. बिना विलंब आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मित्र. विजयासाठी 12 चेंडू आणि अजूनही 18 धावांची गरज आहे. एक गाडीच्या मोबदल्यात मित्र धावसंख्या होते ती 20 विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात 12 चेंडू आणि 18 धावा. मच्छिंद्र आणि या ठिकाणी मात्र चेंडूला रिव्हर्स स्लिप केलं जातं. चेंडू पॉइंटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आणि ज्या ठिकाणी एक धावा तिकडे 2 धावा कन्वर्ट केले जातात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 22. 1 बाद 22. तिसरे षटक प्रगती पथावर आहे. 22 लॉस ऑफ 1 विकेट अँड 3rd ओव्हर प्रोग्रेस. विजयासाठी अजूनही एक 16 धावांची आवश्यकता. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मित्र आपण कुठेही जाऊ नका. यानंतर बिग मॅच 2 जबरदस्त संघामधून धुमशान आपण पाहणार आहोत. कडा संघर्ष बडा मुकाबला. बंद्र्यामूर्ती कल्याण माऊली स्पोर्ट्स राजनवली. पुन्हा एकदा चेंडूला रिव्हर्स स्लिप करण्याचा प्रयत्न. मात्र रिव्हर्स स्लिप फटक्यासाठी तुमचं ते चेंडूची निवड फार महत्वाची असते. चुकीच्या चेंडूवर प्रहार केला जातो. चेंडू एस्टँडच्या मागे जातोय. गॅदर केला जातो उत्तमरित्या. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या असते. ओवळी संघाचे समर्थक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हलकासा अपील केला जातोय. पंच सम्मत. लेग बिफोर फलंदाज बाद योगेश. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडूला रिव्हर्स स्लिप करण्याचा प्रयत्न होता. चुकीच्या फटक्यावर प्रहार झाला होता आणि अनुषंगाने मात्र फलंदाज बाद झाला होता योगेश. मित्र रिव्हर्सचा फटका मारण्यासाठी त्या चेंडूची निवड फार महत्वाची असते. तिसऱ्या षटक प्रगती पदावर आहे. संघाची धावसंख्या ती 22. 2 बाद 22. ऐदेबी बडूनवर. नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेला आहे. संघातील सर्वात महत्वाचा गडी आहे दिनेश. विजयासाठी मित्र अजूनही एक 9 चेंडूंचा खेळ बाकी. फक्त आणि फक्त 16 धावांची गरज आहे. अजूनही सामना क्लिअर नाही आहे. पिक्चर क्लिअर नाही सामन्याचा. मच्छिंद्र आहे ना. मच्छिंद्र. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात. वेलेच्या संदर्भात दोन्ही संघ थोडस अलर्ट राहायचं आहे. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. सन्मान केला जातो चेंडूचा. चेंडू कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर उत्तमरित्या कलेक्ट केला जातोय.
तिसऱ्या धावेचा आगास होतोय आणि मैदानामध्ये थोडीशी धावपळ चालू आहे. खराब क्षेत्ररक्षण, अंदाधुंदी फेकाफेकी या अनुषंगाने या ठिकाणी 2 धावा तिकडे 3 धावा कन्वर्ट केली जातात. 3 धावा संघाची धावसंख्या 25. आठ चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी फक्त आणि फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघासाठी एक एक धाव फार महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये एक एक धाव फार महत्वाची असते. आलेल्या मान्यवरांचं, उपस्थित पाहुण्यांचं आणि विशेष करून आमच्या प्रेक्षकांचं खरोखरच मनापासून स्वागत. आदित्य ठाकरे चषक 2017. यानंतर मित्र आपण एक जबरदस्त लढत पाहणार 2 संघामधून. माऊली स्पोर्ट्स रांजोळी आणि बंद्र्यामध्ये कल्याण. मात्र बंद्र्यामध्ये कल्याण संघातील संघाने एक तुम्हाला सोनं संधी असेल. त्या सामन्यामध्ये जर आपण षटकार चौकारांच्या ट्रिक साधतात डीजे सतीश यांच्याकडे तब्बल 2000 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाणार आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा आगास आणि सहजगत्या 2 धावा करण्याची संधी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 27. विजयासाठी फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, सूचना असेलच. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे. चेंडूला सुंदरसा प्लेक केलाय. वाढ शॉट, वाढ शॉट. तिसऱ्या षटकात आपण विचार केला निश्चितच या चालू सामन्यावर पाणी फिरलं जातं. तिसऱ्या षटकारामध्ये खराब गोलंदाजीचा प्रतिष्ठा करतोय. शेवटच्या चेंडूवर जर 7 चेंडूने 11 धावांची गरज असताना एक उत्तम षटकार आपण पाहतोय आणि मात्र परिपूर्ण कमबॅक होतो या ठिकाणी आईदेवी वडुनगरा संघ. आता मात्र विजयासाठी जे लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 5 धावांचं. बंद्र्यामध्ये कालेर संघातील संघनायक सतेश तुम्हाला सुवर्ण संदेश येईल. षटकार चौकांची आतिषबाजी किंवा हॅट्रिक साधता तर बंद्र्यामध्ये कालेर संघाचे समर्थक डीजेमॅन सतीश उमराटकर यांच्याकडनं 2100 रुपयाचं रोख पारितोषिक. वेळेच्या संदर्भात दोन्ही संघांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे प्लीज. गावदी ओळी या संघाच्या समर्थक आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओळी आणि गावदी 40+ संघातील नामांकित करू प्रेमराजी पाटील, विद्यमान सदस्य प्रशांतजी पाटील, मनोज म्हात्रे, अनिलजी म्हात्रे, कैलास पाटील, बालाराम तसेच जनार्दन भोईर ही मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली सर्वांचं मनापासून स्वागत असेल. तसेच विद्यमान सदस्य ग्रामपंचायत ओळी सन्मान श्री विनोदजी म्हात्रे साहेब या ठिकाणी यांचं नुकतंच आगमन झालेलं या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत असेल. विनोदजी सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होता. नवघर संघ विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यक. 6 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचा अखेरचा निर्वाणीचा डावाचं पारीचं इनिंगचं 6 चेंडू 5 धावा. गोलंदाज म्हणजे मार्गाव पोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. ऍक्टर मोरचा मला समोर जातो दिनेश आणि पहिल्या चेंडूवर घणाघातीचा प्रहार 12 शॉट. नाना पाटेकर यांचा प्रहार आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूवर सुरेखाचा फटका. विजय षटकारने विजय संपादित होतो. नवघऱ्या संघाचा 8 लाख. एक संधी प्राप्त झाली होती पिंपळनेर संघाला, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि या अनुषंगानं पराभूत झालेला संघ आपण पाहिला निवेपुरा पिंपळनेर आणि विजय संघाचा गुड लक ऐदेवी वडुनगर अँड हार्ड लक निवेपुरा पिंपळनेर.
सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार पवन. एक उत्तम गोलंदाजी या सामन्यामध्ये आपण पाहिली होती. फक्त आणि फक्त 1 धाव अर्जित आणि 2 गडी बाद करण्याची किमी आपण पाहिली होती. त्या गोलंदाजाकडनं एक मॅजिकल षटक हाताळलं होतं आणि या स्पर्धेत एक टर्निंग पॉइंट ठरलं होतं. सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार आईदेवी वडूनगर या संघाचा पवन. अगदी बरोबर, हवेचा वेग वाढतोय आणि सामनावीर पवन ठरलेला आहे. मॅन ऑफ द मॅच पवन. अभिनंदन आईदेवी वडूनगर. हार्ड लक न्यू एकविरा पिंपळनेर. विनोदजी म्हात्रे जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत ओळीगावचे, त्यांना मी विनंती करणार आहे की सर्व पहिल्यांदा गिफ्ट हॅम्पर आपण प्रदान करायचं आहे. पवन मॉजिन्स केकचे जे गिफ्ट हॅम्पर आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे. पवन यास. मनोज म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते वैष्णवी पावडर कोटिंग कंपनीचे जे गिफ्ट हॅम्पर आहे प्रदान करायचं आहे. त्यानंतर प्रशांतजी आपण आपल्या शुभ हस्ते दुसरे गिफ्ट हॅम्पर आहे ते प्रभाकर महिला पाटील यांनी स्पॉन्सर केलेले आहे, ते आपण प्रदान करायचं आहे. प्रेमराजजी पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटर ज्यांची ख्याती आहे, त्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य ओळी आपण ती आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची पवन यास. सो वेल प्लेड पवन अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. तर ओलिया आजच्या दिवसामधील दुसऱ्या सामन्याकडे सुभाष धमाल या ठिकाणी आईदेवी वडूनगर संघाचं अभिनंदन केलेलं आहे. ते रमेश तरे फॅम टीम जाणताराचा ग्रुप कडनं आईदेवी वडूनगर संघाचं अभिनंदन केलं आहे. धन्यवाद रमेशजी तरे, आपलंही हार्दिक स्वागत आहे.